श्रोतेहो नमस्कार. स्पंदन वृत्त आणि व्यक्तींचं ह्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्यासोबत मलेशिया येथील आयर्नमॅन या स्पर्धेचे विजेते ठरलेले आणि व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट असलेले प्रतीक मणियार सर आलेले आहेत आणि त्यांच्याशी आपण संवाद साधून जाणून घेणार आहोत त्यांच्या या स्पर्धेचा प्रवास आणि त्यांच्या यशाच्या मागचं रहस्य. सर नमस्कार, स्वागत आहे आपल्या स्टुडिओमध्ये. नमस्कार. सुरुवातीला आपलं अभिनंदन करते की मलेशियामध्ये जी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती ती म्हणजे आयर्नमॅन आणि आपण त्याचे विनर ठरलात, त्यासाठी मनपूर्वक अभिनंदन जळगाव आकाशवाणी केंद्रातर्फे. थँक्यू मॅम. ॲक्च्युली मॅम याच्यात विनर नसतं, हे फिनिश करण्याचं एक विन प्रकारे असतं. तर आय एम व्हेरी हॅपी की मी फिनिश करू शकलो. बरं, या स्पर्धेविषयी आम्हाला जाणून घ्यायची खूप उत्सुकता आहे. भारताच्या बाहेर मलेशियामध्ये अशा प्रकारची स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती. या स्पर्धेच्या मागचा उद्देश काय आहे, त्यांची संकल्पना काय आहे आणि आपण ह्या स्पर्धेला कसे सामोरे गेलात? मॅम जसं आयर्नमॅन जी स्पर्धा आहे, या स्पर्धेमध्ये 3 स्पोर्ट असतात, स्विमिंग, रनिंग, सायकलिंग. तर 1978 साली USA नेव्ही सील्सची जी परीक्षा होती त्याच्यामध्ये त्यांनी डिबेट केलं का स्विमर्स चांगले फिट असतात किंवा सायकलिस्ट फिट असतात किंवा रनर्स फिट असतात. तर हे तिघांचं स्पोर्टचं मिश्रण करून त्यांनी नेव्ही सील्सचे जे लोक असतात त्यांची ट्रेनिंग आणि एक आयर्नमॅन अशी रेस संकल्पना सुरू केली. जगभरात जवळजवळ 100 कंट्रीजपेक्षा जास्त ठिकाणी ही रेस होते. त्याचे 2 वेगळे फॉर्मॅट असतात. एक हाफ आयर्नमॅन 70.3 डिस्टन्स असतो आणि एक फुल आयर्नमॅन 140.6 माइल्स असा डिस्टन्स असतो. ह्याच्यामध्ये स्विमिंग, फुल आयर्नमॅनमध्ये 3.8 किलोमीटर स्विमिंग, 180 किलोमीटर सायकलिंग आणि 42 किलोमीटर रनिंग, हे असं याच ऑर्डरमध्ये रेस होते. बरं, या स्पर्धेसाठी आपण तयारी तर खूप दिवस आधीपासनं सुरू केली असेल. काही उद्दिष्ट ठेवलं होतं तयारीच्या आधी की ह्या स्पर्धेला जायचं आहे आणि हे जे टास्क आहे ते कंप्लीट करायचं आहे? हो मॅम, ॲक्च्युली 2023 पासून मी माझी फिटनेस जर्नी सुरू केली. त्याच्यानंतर मी आधी जसं माझं प्रोफेशनमुळे खूप हेक्टिक शेड्यूल होतं, त्याच्यामुळे फिटनेसला वेळ देता येत नव्हतं आणि त्याच्यामध्ये मला जाणवत होतं का हे काहीतरी चूक होते आपल्याकडनं. तर स्वतःला वेळ द्यायचा ह्या अनुषंगाने मी डिसाईड केलं आपण फिटनेसला थोडं दिवसात 1-1.5 तास 2 तास द्यायला पाहिजे आणि फिटनेसची जर्नी सुरू करायला पाहिजे. बरं, ही फिटनेसची जर्नी कशी सुरू केलीत आपण? तर 2023 जेव्हा मी स्टार्ट केलं तर माझं वजन 90 किलो होतं आणि खूप डिफिकल्ट व्हायचं मला मूव्ह करणं. त्याच्यामुळे मला असं वाटलं का आता आपण थोडं एक शेड्यूल रुटीन जपून आणि फिटनेसचे दृष्टिकोनाने जे महत्त्वाची गोष्ट आहेत, जसं कामामध्ये आपण खूप मन लावून काम करतो तसं फिटनेससाठी पण मन लावून आपण मेहनत करायला पाहिजे. जे रिझल्ट राहणार आहे ते आपण ओव्हर द पिरियड ऑफ टाईम बघू कसं पुढे वळतो आपण. ते संकल्पना होती. 6 महिन्यामध्ये मी 90 kg पासून 72 kg पर्यंत आलो. 18 kg वेट लॉस सोबत कॉन्फिडन्स खूप वाढला आणि मग माहिती पडलं का मॅरेथॉन, रनिंग, ट्रायथलॉन हे असे इव्हेंट्स असतात ज्यांना आपण सामोरे जाऊ शकतो, आपली फिटनेस अजून बरी करू शकतो. तर त्या बेसिसवर आपण पुढे जात गेलो आणि जसं म्हणतात आपण गुंतून गेलो. तर मी पहिली रेस केली, त्याच्यानंतर दुसरी, असा हा प्रवास सुरू झाला. बरं, खूप सुंदर रीतीने आपला हा प्रवास सुरू झाला आहे. या स्पर्धेचे निकष कोणते कोणते होते? जसं जे रेस असते त्याच्यामध्ये त्यांचे जे वेगळे वेगळे स्पोर्ट असतात त्याचे प्रत्येक स्पोर्टला कट ऑफ पण असतात आणि ते कट ऑफ पण आपल्याला पाळायला लागतात. तर स्विमिंग वगैरेमध्ये 2 तास 20 मिनिटाचा कट ऑफ असतो, ते 2 तास 20 मिनिटात स्विमिंग व्हायला पाहिजे. सायकलिंग आणि स्विमिंग धरून 10 तास 30 मिनिटं आपण कंप्लीट करायला पाहिजे आणि रनिंग सगळं धरून 17 तासाच्या आत करायला पाहिजे. तर हे कट ऑफ टायमिंग फॉलो करून आपल्याला हे 3 इव्हेंट करावे लागतात. त्याच्यामध्ये 13, 14, 15 तास आपल्याला कॉन्सन्ट्रेशन करून ही रेस कंप्लीट करायची. तर त्याची जी तयारी असते ते फिजिकल जेवढी असते त्याची मेंटल पण तेवढी फिटनेस ठेवायला पाहिजे आपण. तर त्याची तयारी आम्ही एप्रिल 2025 पासून सुरू केली. जेव्हा ही मनात ठरवलं होतं का हे आयर्नमॅन, फुल आयर्नमॅन स्पर्धा आपल्याला करायला पाहिजे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये कोणी आतापर्यंत ती अटेम्प्ट केली नव्हती. तर ते एक हे पण होतं इच्छाशक्ती का आपण जळगावमधनं पहिले फिनिश करायला पाहिजे आणि लोकांना एक मेसेज द्यायला पाहिजे का प्रोफेशनली आपण किती कमिटमेंट ठेवली
तरी फिजिकल कमिटमेंट पण द्यायला पाहिजे आणि वेळ काढून हे करायला पाहिजे. अगदी बरोबर आहे. बोलता बोलता आता आपण म्हणालात की मानसिक किंवा मेंटल हेल्थसुद्धा ह्यासाठी आवश्यक होती. त्या दृष्टीने आपण काय केलं? माझं स्पिरिच्युअल जर्नी पण 2023लाच सुरू झाली, जेव्हा मी खूप जे स्पिरिच्युअल लीडर्स आहेत, जसं मी भगवद्गीताला खूप मानतो आणि कृष्ण भगवानचा जे मेसेज आहे का आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये मन शांत ठेवून डिसिजन घ्यायला पाहिजे आणि तसंच पुढे आपल्या कारकिर्दीमध्ये वाढत जायला पाहिजे. तसंच खूप बाकीचे जे स्पिरिच्युअल लीडर्स आहेत त्यांनी एक पेशन्स आणि ठेराव ते माझ्यामध्ये आणला आणि एवढ्या मोठ्या आव्हानाला आपण जेव्हा सामोरे जातो तर स्वतःवर कॉन्फिडन्स पण ठेवायला पाहिजे. तर ती पॉझिटिव्ह एनर्जी आणि ॲटिट्यूड कसं ठेवायला पाहिजे त्याच्याबद्दल खूप पुस्तकं वाचल्यात, आर्टिकल्स वाचले आणि ते ॲक्शनमध्ये उतरवले, जसं माझ्या कामामध्ये उतरवले, प्रॅक्टिसमध्ये उतरवले. त्याच्यामुळे जेव्हा रेस डे होता त्या दिवशी मला एकही वेळ अशी वाटलं नाही का मी ही रेस कंप्लीट करू शकणार नाही किंवा मला त्रास होणार आहे. जसं मी पाण्यात गेलो आणि रन फिनिश झाला तोपर्यंत मी कॉन्फिडेंट होतो की हे रेस मी कंप्लीट करणारच आहे, कसंही होऊ दे. एक सकारात्मकतेने आपण या स्पर्धेला सामोरे गेलात. येस. मला सांगा की सायकलिंग आणि रेसिंग हे तर ठीक आहे, पण स्विमिंग आपण लहानपणापासून शिकला होतात? नाही मॅडम, मी यू विल बी सरप्राईज टू नो, मी स्विमिंग शिकायला सुरुवात केली जून 2023मध्ये. बरं. जेव्हा मला माहिती पडलं का ट्रायथलॉनमध्ये स्विमिंग, सायकलिंग, रनिंग तिघं असतं आणि जेव्हा ठरवलं का आपल्याला आता 70.3ची हाफ डिस्टन्स रेस करायची आहे, तेव्हा मी स्विमिंग शिकायला सुरू केलं. तर मी माझ्या प्रशिक्षकांचं खूप कौतुक आणि अभिनंदन करेल, कारण ज्या पद्धतीने त्यांनी मला घडवलं, त्यांनी मला ते कॉन्फिडन्स दिलं का सर तुम्ही करू शकतात. फक्त कन्सिस्टन्सी, डेडिकेशन आणि हार्डवर्क हे 3 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. प्रत्येक दिवशी पाण्यात या, पाण्याशी तुम्ही कम्फर्टेबल व्हा आणि यू विल बी एबल टू स्विम. आणि खरंच तसं झालं. जेव्हा मी पहिली रेस माझी 2023मध्ये केली, अपेक्षित नव्हतं की मी ओपन वॉटरमध्ये कम्फर्टेबली पोहू शकणार, पण मी 47 मिनिटामध्ये ते 1.9 किलोमीटरचं पहिल्या वेळीचं डिस्टन्स कंप्लीट केलं. त्याने जेवढं कॉन्फिडन्स मला दिलं, माझे पुढचे सगळे रेसेसमध्ये ते कॉन्फिडन्स वाढतच चाललं. म्हणजे शालेय जीवनात स्पोर्ट्स केलं नव्हतं असं काही होतं? नाही, मी बॅडमिंटन खेळायचो, पण बॅडमिंटन इज अ व्हेरी डिफरंट गेम. त्याच्यामध्ये आपण कोर्टवर खेळतो, त्याच्यामध्ये शारीरिक एक्सरसाइज असते, पण हे जे मानसिक पैलू आहे ट्रायथलॉनमध्ये, जे मानसिकता आपल्याला पाहिजे ती कदाचित त्यावेळी बॅडमिंटन खेळताना माझ्यामध्ये नव्हती. त्याच्यामुळे मी कंटिन्यू करू शकलो नाही आणि चार्टर्ड अकाउंटन्सी प्रोफेशनमध्ये आल्यामुळे त्यालाही वेळ देता आला नाही. तो वेळ मॅनेजमेंट जो आहे, टाईम मॅनेजमेंट, ते मी आत्ता शिकलो आहे 25 वर्षानंतर. तर आय एम व्हेरी हॅपी की मी ती जर्नी गाठू शकलो. चार्टर्ड अकाउंटंट व्यवसायाकडे आपण कसे वळलात आणि हे फील्ड आणि हे फील्ड म्हणजे छंद म्हणूयात किंवा एक तुमचं ध्येय म्हणूयात आणि चार्टर्ड अकाउंटंट हे फील्ड, हे दोघं टोटल डिफरंट आहे. आता आपण ह्या लेव्हलपर्यंत पोहोचला आहात की आपण आयर्नमॅन झालात. आपण तारतम्य किंवा एक समन्वय तो आपण कसा चार्टर्ड अकाउंटंटची जर्नी तर अशी आहे की माझे वडील स्वतः चार्टर्ड अकाउंटंट आहेत. SR मणियार नावाने त्यांचं ऑफिस होतं आणि त्यांना लहानपणापासून बघून की ते काय काम करतात आणि पब्लिकमध्ये त्यांचा संपर्क कसा आहे, त्याच्याने मी खूप मोटिवेटेड होतो का हे प्रोफेशन मला करायचं आहे. आणि देवाच्या कृपेने, वडिलांच्या आशीर्वादाने, फॅमिली सपोर्टमुळे मी CAची एक्झाम पहिल्या अटेम्प्टमध्ये क्लिअर केली. त्याच्याने माझा कॉन्फिडन्स ऑलरेडी चांगला होता. त्याच्यानंतर मी स्वतःचं पुण्यामध्ये ऑफिसमध्ये काम केलं. मग वडिलांची तब्येत आणि फॅमिली इथे होती, तर मी परत जळगावला शिफ्ट झालो आणि त्याच्यानंतर मी माझी कारकीर्द सुरू ठेवली. तर प्रोफेशनमध्ये खूप बिझी असल्यामुळे घरच्यांना किंवा फ्रेंड्सला आपण वेळ देऊ शकत नाही. माझी मिसेस पण CA, तर आम्ही बोलायचो पण फक्त ऑफिसमध्ये जेव्हा भेटतो तेव्हा. तर हे सगळं जेव्हा घडत होतं तर असं वाटत होतं का काहीतरी बॅलन्सिंग आपल्याला करायला पाहिजे. आणि ती बॅलन्सिंग करण्यासाठी मी ठरवलं का जर मी असंच काम करत राहिलो पुढचे 25 वर्ष तर मला कधीच वेळ मिळणार नाही. हाच थॉट होता. म्हणून मी वन फाईन डे डिसाईड केलं का उद्यापासून आपल्याला 1-2 तास सकाळी फिटनेससाठी द्यायचं आहे. आणि मग जो त्याच्यासाठी जे पण सॅक्रिफायसेस करावे लागतात, जसं रात्री उशिरा झोपणे हे बंद झालं,
एक रुटीन आलं, डिसिप्लिन आलं. त्याच्यामुळे ऑफिसचं कामही व्यवस्थित झालं, फॅमिलीला टाईमही देता आला आणि फिटनेसलाही आम्ही स्पेसिफिक टाईम अलोकेट करत गेलो. आणि स्पेसिफिक मेन्शन इथे करायला मला खूप आवडेल की जळगाव रनर ग्रुप हे जे ग्रुप आहे ते सक्रिय आहे खूप वर्षांपासून. आणि त्याच्यात जे मेंबर्स आहेत सीनियर, त्या सीनियर मेंबर्सनी मला खूप प्रोत्साहन दिलं. माझी जर्नी त्यांनी जेव्हा माहिती पडलं तर त्यांनी मला सपोर्ट केलं. त्यांचा गायडन्स होता, त्याच्यामुळेच मी इथे आज हे इंटरव्ह्यू करू शकतो आहे असं मला वाटतं. कारण जेवढं माझं प्रोफेशनने मला नाव नाही दिलं, तेवढं ह्या छंदामुळे मला नाव मिळालेलं आहे. आणि याच्यात सगळ्यात मोठा वाटा जळगाव रनर ग्रुपचा, त्यांची जी ट्रस्टी टीम आहे, पूर्ण मेंबर्स आहेत त्याचे, त्यांच्या मोटिवेशन आणि इन्स्पिरेशनमुळे मी इथपर्यंत पोचलो. तर एक असं म्हणतो ना आपण की जेव्हा कुठली गोष्ट आपल्याला आवडते तर त्याच्यासाठी वेळ काढावा लागत नाही. तर ते समन्वय जे आहे ते तसं बनला का मला ते आवडत होती म्हणून मी वेळ त्याचं डिवाईड केला आणि सकाळी 6 ते 8 किंवा 5:30 ते 7:30 हा वर्कआउटचा शेड्यूल असायचा आणि दिवसभर ऑफिसमध्ये आपण बसतो. तर हे 2 बॅलन्स झाले, त्याच्यामुळे फॅमिलीलाही टाईम संध्याकाळी देता आलं. तर हे एक समन्वय मी असं बनवलं माझ्या आयुष्यामध्ये. हे सगळं झाल्यानंतर किंवा आयर्न मॅन ही स्पर्धा जिंकल्यानंतर आपल्या प्रोफेशनमधले रिलेटिव्स, मित्रमंडळी ह्यांचा काय रिस्पॉन्स होता आपल्याला? कसं आहे, जसं मी प्रॅक्टिस करत होतो 3 वर्षापासून मी ट्रायथलॉनमध्ये आलो, स्विमिंग, रनिंग, सायकलिंग हे करत होतो. तर खूप लोकांना कल्पना नव्हती का हे काय असतं, कसं असतं, किंवा हे जर स्पोर्ट आहे तर कोणी पॉसिबल कसं हे करू शकतं एका दिवसामध्ये किंवा कंटिन्यू लागोपाठ कसं करू शकतात. तर जे माझे क्लायंट्स आहेत, माझे मित्र आहेत किंवा फॅमिली मेंबर्स आहेत, यांनी माझं पूर्ण प्रिपरेशन पर्सनली बघितलेलं आहे. त्यांनी अनुभवलेलं आहे की मी कसं याच्यामध्ये वेळ दिला. खूप लोकांनी माझ्या वडिलांना किंवा फॅमिलीमध्ये लोकांना सांगितलं का एवढं स्ट्रेस बॉडीला देऊन का हे करतं आहे किंवा याच्याने काय साध्य होणार आहे. तर माझं ध्येय क्लिअर होतं. जे माझे कोच आहे योगेश सातव सर आणि जे माझे सोबत प्रॅक्टिस करत होते विवेक पाटील सर, यांनी मला हेच शिकवलं होतं का आपलं काम आहे काम करण्याचं. काय त्याचं आउटपुट येणार आहे हे ना आपल्याला स्वतःला बघायचं आहे ना त्याच्याकडे फोकस करायचं आहे. तर 3 वर्षात मी तेच ठरवलं का आपण प्रॅक्टिस करत राहायचं. जे लोक आहेत ज्यांना डाऊट आहेत किंवा ज्यांना प्रश्न आहेत का हे करून काय साध्य होणार आहे किंवा काय मिळणार आहे, ते मला वाटतं त्याच्यावर मी भर जास्त दिला नाही. मी जी प्रोसेस होती त्या प्रोसेसला कंटिन्यू केलं आणि त्याच्यातनं आता जेव्हा मला ही आयरनमॅनचं टायटल मिळाला त्याच्यानंतरचा जो रिस्पॉन्स आहे, मी खूप आभारी आहे सगळ्यांचे ज्यांनी मला पर्सनली किंवा ज्यांनी कुठल्याही मार्गाने पद्धतीने मला विश केलं. आय एम व्हेरी थँकफुल आणि आय कन्सिडर की मी खूप लकी आहे. हे माझ्यासोबत सगळं घडतं आहे म्हणजे देवाचं काहीतरी माझ्यावर स्पेशल हात आहे. त्याच्याशिवाय हे सगळं होत नाही. कारण खूप ॲस्पेक्ट्स असतात ट्रायथलॉनमध्ये पण, ज्याच्यामध्ये आपण कुठे ना कुठे सायकल चालवताना किंवा स्विमिंगमध्ये किंवा रनिंगमध्ये काही क्रॅम्प येऊ शकतात किंवा काही प्रॉब्लेम होऊ शकतो सायकलिंग चालवताना. तर हे थोडं जे हे सगळे ॲस्पेक्ट असतात हे बघून मला वाटतं आय एम ब्लेस्ड की मी हे करू शकलो. आणि जेव्हा सगळ्यांचे विशेष येतात तर मी आई-वडिलांना बघून आणि माझी वाईफ सोबत होती तिथे माझ्यासोबत रेसच्या व्हेन्यूवर, त्यांचा चेहरा बघून मला असं वाटतं का आपण काहीतरी आता कंप्लीट केलेलं आहे, अचीव केलेलं आहे. आणि हे असं काहीतरी आहे जे माझ्याकडनं कोणी परत घेऊ शकत नाही. हे मी मिळवलेलं आहे, स्वतः मिळवलेलं आहे. तर असं मला वाटतं की एव्हरीबडी इज प्राऊड अँड हॅपी. आणि त्यांना बघून मला असं वाटतं अजून काहीतरी आपण करायचं ज्याच्याने त्यांची हॅपीनेस वाढेल. निश्चितच. मलेशियाला गेल्यावर वातावरण कसं होतं? आपलं इकडचं थोडंसं वातावरण भारतातलं आणि मलेशियातलं स्पर्धेचं जे सराउंडिंग होतं ते कसं होतं? तिथे तुम्हाला काय असं वेगळं जाणवलं का? तर ॲक्च्युली कसं असतं, आयरनमॅनचे जो इव्हेंट आहे तो प्रत्येक आठवड्यामध्ये समवेअर इन द वर्ल्ड दे आर रेसिंग. तर हे जे लोकेशन आहे हे आपण ठरवलं आपल्या प्रॉक्झिमिटीमुळे. भारताकडून जवळ आहे आणि क्लायमेट थोडं सिमिलर टू इंडिया आहे. तर त्याच्यामुळे आपण हे लोकेशन ठरवलं आणि तिथे गेल्यावर आपल्याला माहिती पडलं क्लायमेटमध्ये जास्त फरक नाही आहे, फक्त तिथे दमट खूप असतं वातावरण, ह्युमिडिटी जास्त असते. तर मागच्या वर्षी आम्ही रेस गोवामध्ये केली होती ह्याची हाफ डिस्टन्स. तर त्या रेसमध्ये जे एक्सपिरियन्स मिळालेलं होतं का ह्युमिडिटी जास्त आणि टेम्परेचर पण जास्त, तर त्याची ट्रेनिंग कशी होते तर ती ट्रेनिंग ऑलरेडी
होती आमच्याकडे आणि जळगावचं वातावरण गरम असतो. पूर्ण प्रॅक्टिस माझी समरमध्ये झाली आहे. हो. तर त्याचा बेनिफिट मला असं मिळालं. काही लोक म्हणतात की जळगावमध्ये खूप गरम आहे, पण त्या गरमीचा मला बेनिफिट मिळाला रेसमध्ये. जेव्हा मी रेस करत होतो तर रेस डेचं वेदर अराउंड 38-39 डिग्री टेम्परेचर होता, 90% ह्युमिडिटी होती. तर कंडिशन्स खूप टफ होते. पण आपल्या इथली जी परिस्थिती आहे वेदरची, त्याच्याने मी तयार झालो होतो खूप आणि त्याच्यामुळे मला तिथे काही त्रास झाला नाही. तिथे गेल्यावर एक मी स्पेसिफिक सांगू इच्छितो की पीपल हू आर कमिंग टू रेस ॲट लंकावी और फॉर आयरनमॅन, दे फेल्ट की इट इज व्हेरी ऑर्डिनरी टू डू दॅट रेस. जसं आपल्या इथे असं एक झालं आहे की आयरनमॅन खूप डिफिकल्ट किंवा असं आहे, तर तिथे लोकांना बॉडी लँग्वेज बघून मला असं वाटलं का दे आर डुईंग नथिंग स्पेशल, हे जस्ट अनदर रेस, दे आर कमिंग फॉर इट, पार्टिसिपेटिंग अँड कम्प्लिटिंग इट. अच्छा. तर हे जे एक पॉझिटिव्ह कॉन्फिडन्स त्यांच्या बॉडी लँग्वेजमध्ये होता, त्याचं मी पण बेनिफिट घेतला आणि म्हटलं का इट इज जस्ट अनदर रेस अँड आय विल हॅव टू फिनिश इट. तो जो तिथला स्पिरिट होता तिकडचा, ते मी आतापर्यंत ते मिस करतो. कारण तिथे कोणालाही बघितलं तर ओल्डेस्ट पार्टिसिपेंट वॉज 73 इयर ओल्ड आणि काही लोक होते ज्यांनी 100 वेळा आयरनमॅनची रेस पूर्ण कंप्लीट केली आहे. तर त्यांना बघून असं वाटतं का वी हॅव जस्ट स्टार्टेड आणि ही आपली पहिली रेस आहे. त्यांच्या कॉन्फिडन्सला आपण आपल्या दिमागामध्ये बसवलं आणि कंटिन्यू केलं. बरं, आपण जळगावचे रनर ग्रुपचे मेंबर आहात. Yes. आणि ह्या छान स्पर्धेच्या माध्यमातून आपण हे ध्येय प्राप्त केलं. अजूनही आपले समवयीन असतील आणि अनेक लोकांना जेव्हा कळलं असेल की आपण हे क्रॅश केलेलं आहे, हो. तर आपल्याकडे अनेक लोकंसुद्धा येतील Yes. की काय करायला पाहिजे. तर त्या दृष्टीने आपल्या डोक्यामध्ये असं काही आहे की मी पण गायडन्स करू शकतो जर माझ्याकडे कोणी आलं तर, किंवा आपल्यापासून प्रेरणा घेऊन नवयुवकांनी यासाठी काय केलं पाहिजे. आत्ता आपण म्हणालात की 73 इयर्स ओल्ड पर्सन पण हे करू शकतं. तर आपलं काय मत आहे की हे सगळं करण्यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे? दोन शब्दांमध्ये याचं उत्तर आहे, कन्सिस्टन्सी, डेडिकेशन आणि हार्डवर्क. हे 3 गोष्टींवर आपण फोकस केलं तर हे जे पण आम्ही अकम्प्लिश केलं आहे किंवा माझे जे फेलो रनर्स आहेत ज्यांनी बऱ्यापैकी खूप मोठ्या मोठ्या रेसेसमध्ये पार्टिसिपेट करून जळगावचं नाव उंचवलेलं आहे, तर सगळ्यांमध्ये कॉमन गोष्ट एकच होती का ते डिसिप्लिन्ड होते. एक गोल होता, त्या गोलच्या जवळ जाण्यासाठी जी ॲक्शन घ्यावी लागते ती ॲक्शन त्यांनी घेतली आणि कोणावर अवलंबून न राहून त्यांनी ही रेस कंप्लीट करण्यासाठी जे पण प्रयत्न लागतात ते प्रयत्न सगळं डिसिप्लिन पद्धतीने कंप्लीट केलं. त्याच्यामध्ये सोशल लाईफ त्यांची थोडी कॉम्प्रोमाइज होते. त्याच्यामध्ये आपलं बाहेर खाणं पिणं हे थोडं आपल्याला चेंज करावं लागतं, सवय आपली बदलावी लागते आणि थोडं आपल्याला सॅक्रिफायसेस दुसऱ्या भागामध्ये करावे लागतात जर आपल्याला असं काहीतरी अकम्प्लिश करायचं आहे. तर आमची मेन जी जॉब होती ती होती का स्वतःच्या तब्येतीचं ध्यान ठेवायचं, त्याच्यासाठी जे पण आवश्यक आहे ते सगळं करायचं आणि जे अनावश्यक आहे त्याला हळूहळू सोडत जायचं. ह्याच्यामुळे खूप मोठा मला फायदा झाला. तर जे लोक असं विचार करतात का आम्हाला हे करायचं आहे, तर माझं असं मत आहे का जर तुम्हाला कुठे पोहोचायचं आहे जिथे तुम्ही आता नाही आहे, तर तुम्हाला असं काहीतरी करावं लागेल जे तुम्ही कधी केलं नाही आहे. अदरवाईज यू विल बी स्टक ॲट द सेम प्लेस. तर यू हॅव टू सॅक्रिफाईस, you have to consistently persevere आणि move forward. You cannot stop at one place and say हे माझ्यासोबत असं का झालं किंवा मी कितीही प्रयत्न केले तर काही होत का नाही आहे. ती प्रोग्रेस जी आहे ती कधी लिनियर नसते, ती कधी वर असते, कधी खाली जाते, कधी आपलं मन नसतो काम करायचा. आमच्यासोबतही असं व्हायचं ट्रेनिंगमध्ये, कधी कधी असं वाटायचं का आता नाही जायचं आहे आज, पण तोच दिवस आहे जेव्हा आम्ही गेलो आणि वर्कआउट कंप्लीट केल्यानंतर जी फिलिंग होती ती थोडी वेगळी होती. तर हेच आपण लक्षात ठेवायचं आहे का प्रत्येक दिवशी आपल्याला असं वाटणार नाही आहे का मी वर्कआउट करायला पाहिजे किंवा मी ट्रेनिंगला जायला पाहिजे, पण त्या दिवशी जेव्हा आपण ट्रेनिंगला जातो तर आपण माइंडला ओव्हरटेक करतो आणि पूर्ण खेळ हे माइंडसेटचा आहे. जसं आपण माइंडला ओव्हरटेक केलं आणि माइंडला सांगितलं का हे मला करायचं आहे, तर आपण ते करू शकतो. तर हे थोडं मला वाटतं 3-4 ॲस्पेक्ट्स जे आहेत त्यांना आपण लक्ष ठेवलं तर मी जसं आयरनमॅन झालो आहे तसं जळगावमधून खूप लोक आयरनमॅन प्रतियोगितासाठी जाऊ शकतात. फक्त त्यांना ती काही मोह आवरावे लागतात, ते होत नाही.
नक्कीच होईल. या मुलाखतीच्या माध्यमातून आपण काय सांगू शकाल किंवा आपल्याला कोणाला संदेश द्यायचा आहे का? फक्त मला एक लास्ट मेसेज असं द्यायचं आहे, हं. काय ही जेव्हा आम्ही प्रॅक्टिस करतो किंवा रेस करतो त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आपल्या प्रत्येक लेवलवर आपल्याला काही ना काही प्रॉब्लेम फेस होतात. आणि जे आउटकम मी ह्याच्यातनं घेतलं आहे ते हे आहे का एव्हरी प्रॉब्लेम हॅज अ सोल्युशन इफ यू हॅव पेशन्स. तर तुम्हाला स्वतःवर कॉन्फिडन्स पाहिजे, पेशन्स पाहिजे. यू कॅन ओव्हरकम एनी प्रॉब्लेम. जसं सायकलिंगमध्ये पंक्चर झालं तर पंक्चर आम्हाला स्वतःला जोडायचं आहे, हे आम्हाला शिकायचं आहे, ते आम्हाला प्रॅक्टिस करायचं आहे आणि ते मनात ठेवून पुढे बढायचं आहे का जर पंक्चर झाला तर मी दुरुस्त करू शकतो, मी स्वतः ठीक त्याला दुरुस्त करून पुढे चालवू शकतो. ही जी स्पिरिट आहे हे मला ट्रायथलॉनने दिलं आहे आणि ह्या स्पिरिटमुळे माझी प्रोफेशनल लाईफमध्ये जी ग्रोथ झाली आहे मागच्या 2 वर्षात, माझं जे कॉन्फिडन्स वाढलं आहे, कामामध्ये माझी जी एफिशियन्सी वाढली आहे. तर प्रत्येक वेळी मला असं वाटतं का जर आपण ह्या ॲस्पेक्टवर मेंटल आणि फिजिकल हेल्थच्या फिटनेसच्या ॲस्पेक्टवर काम केलं तर नक्कीच 100% जे आपलं प्रोफेशन किंवा बिझनेस किंवा जेही आपलं व्यवसाय आहे त्याच्यामध्ये तुमची ग्रोथ होणं हे बाय डिफॉल्ट आहे. त्याला कोणालाही त्याला स्टॉप करायची ताकद राहणार नाही, कारण यू आर 100% फोकसिंग ऑन युअर सेल्फ. आणि ह्या जर्नीमध्ये खूप लोकांनी मला मदत केली आहे. आपल्या माध्यमातून मी प्रत्येकाला खूप खूप मनापासून धन्यवाद सांगू इच्छितो. फॅमिली, फ्रेंड्स, माझे जे रनर ग्रुपचे जे सगळे सिनियर्स आहेत, मी प्रोबेबली यंगेस्ट ऑफ द मेंबर्स आहेत रनर ग्रुपमध्ये, पण प्रत्येकाने मला खूप सपोर्ट केलं आहे. आणि माझी जे ऑफिसची टीम आहे, माझे क्लायंट्स आहेत, सगळ्यांनी मला खूप मदत केल्यामुळे मी इथपर्यंत पोचलो. अदरवाईज दिस जर्नी वूड नॉट हॅव बीन पॉसिबल. माझी वाईफ, माझे 2 लहान मुलं आहेत, त्यांना स्पेशल थँक्स, कारण त्यांची जी सॅक्रिफाईस होती ती सगळ्यांना बघायला मिळत होती. संडेला आमचं लॉंग वर्कआउट असायचं, 8 तास 10 तास. त्यांनी ते संडेज, मला वाटतं 6 महिन्याचे सगळे संडेज त्यांनी सरेंडर केले माझ्या या पॅशनमुळे. तर आता मला परतफेड म्हणून त्यांना खूप वेळ द्यायचं हे माझं एम आहे आणि रेसिंग करत राहू, पुढे अजून काही करत राहणार. थँक्यू मॅम. आपल्यापासून अनेक जण प्रेरणा घेतील या मुलाखतीच्या माध्यमातून, एक योग्य दिशा ठरवतील आणि जळगावमधून किंवा खान्देश परिसरातून अनेक आयर्नमॅन तयार होतील अशी आपण इच्छा व्यक्त करूया. आज आपण जळगाव आकाशवाणी केंद्रामध्ये आलात आणि आपला हा जो आयर्नमॅनचा प्रवास आम्हाला उलगडून दाखवला त्यासाठी जळगाव आकाशवाणी केंद्रातर्फे मनपूर्वक सदिच्छा देते. आपण आलात त्यासाठी आभार, धन्यवाद. श्रोते हो, नमस्कार. स्पंदन वृत्त आणि व्यक्तींचं ह्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्यासोबत मलेशिया येथील आयर्नमॅन या स्पर्धेचे विजेते ठरलेले आणि व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट असलेले प्रतीक मणियार सर आलेले आहेत आणि त्यांच्याशी आपण संवाद साधून जाणून घेणार आहोत त्यांच्या या स्पर्धेचा प्रवास आणि त्यांच्या यशाच्या मागचं रहस्य. सर नमस्कार, स्वागत आहे आपल्या स्टुडिओमध्ये. नमस्कार. सुरुवातीला आपलं अभिनंदन करते की मलेशियामध्ये जी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती ती म्हणजे आयर्नमॅन आणि आपण त्याचे विनर ठरलात, त्यासाठी मनपूर्वक